पारू या मालिकेचा आजचा एपिसोड आपण पाहणार आहोत. आदित्यने आजपासूनच ऑफिस जॉईन केलेले आहे आणि देशाचा सगळं काळा कारभार उघडकीस आणलाय. तसेच अहिल्या मॅडमने पारूच्या खाड करून कानाखाली लावलेली आहे. तर हे सर्व कसे झाले ते आपण पाहूयात. आदित्य सर एकटेच गॅलरीमध्ये उभे असतात. त्यांना आठवते की त्यांनीच प्रीतम आणि प्रिया मॅडमचा हात हातात दिला होता आणि दोघेही सुखात संसार करा, सुखात राहा असे म्हणलेले होते. पण आता तसे काहीच घडत नसते. त्यामुळे त्यांना फार वाईट वाटत असते. ते रडत असतात. तोच पाठीमागून पारू येते. आदित्य सर पारूला म्हणतात, दिशानी प्रीतमचं लग्न झालं ना तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. त्यावर पारू म्हणते, आदित्य सर काही बी झालं ना तरी प्रीतम सरांचं दिशा मॅडम सोबतचं लगीन आपल्याला थांबवायलाच पाहिजे. तुम्हाला काही सुचतंय का? त्यावर आदित्य सर म्हणतात, सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला दिशाविरुद्ध पुरावे गोळा करायला लागतील. मी एक काम करतो, मी ना त्याच्या मागावर राहतो, ती कुठे जाते काय करते सगळं बारीक लक्ष ठेवतो. आणि तू एक काम कर, आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना ते शोधून काढ. त्यावर पारू म्हणते, सराव काय बोलताय तुम्ही? हे मला कसं जमल? हे खूप अवघड आहे, मला नाही जमणार आहे. त्यावर आदित्य सर म्हणतात, जमेल का पारू तुला? हे बघ, आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जर का आपण शोधून काढलं तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. आणि मला खात्री आहे आईची यात काहीच चूक नाहीये. पण आपल्याला सत्य काय आहे हे जाणून घ्यावंच लागेल. प्रियाला आणि प्रीतमला जर का आपल्याला एकत्र आणायचं आहे तर हा सगळा गोंधळ आपल्याला सॉल्व्ह करायलाच पाहिजे. तोच एकदम आदित्य सरांना आठवते. एकदा प्रीतम बोलला होता की दिशाचं कुणावर तरी प्रेम आहे आणि त्यांनी पाहिलं पण होतं. आणि आता पारूलाही त्यांचे प्रेम पाहिलेले असते. पारूलाही ते आठवते. दिशा बोललेली असते तिच्या बॉयफ्रेंडला की तू माझं पहिलं प्रेम आहेस, तुला मी विसरेन का कधी? पारू आता आदित्य सरांना सांगते, सर मी पण बघितलं होतं. पुढे आदित्य सर म्हणतात, तुम्ही मला ओढून ओढून सांगत होता पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. खरंच मी हरलोय भाऊ म्हणून. पण पारू त्यांना समजावते. ती म्हणते, सर अहो यात तुमची काही पण चूक नाहीये, तेव्हा तशी परिस्थितीच तशी होती. पुढे आदित्य सर म्हणतात, अगदी काहीही झालं तरी मी दिशाचं भांड फोडूनच राहणार. मी त्यांचं लग्न कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. मी त्यांचं लग्न थांबवणारच. तोपर्यंत इकडे दिशाची मॉम, दिशाचे डॅड सगळे त्यांच्या खोलीत बसलेले असतात. दिशाचे डॅड म्हणतात, चला आता आपण मस्त पत्त्याचा डाव मांडूया. हे ऐकून दिशा फार दिशाची मॉम पण चिडते. ती म्हणते, तुमचं काय चालूय हो? एकतर तो मुलगा माझ्या प्रिन्सेससाठी सूट होत नाहीये. किती वेंधळा आहे तो. कुठूनही तो अहिल्याचा मुलगा वाटत नाही. यांना कधी कशाचं काही पडलेलंच नसतं. सिरियसनेसच नाही कोणत्या गोष्टीचा. पुढे दिशा तिच्या मॉमला म्हणते, मम्मा मला ना आता भीती वाटू लागलीये, इनसिक्युअर फील होतंय खूप. ती मोलकरीण या घरात थांबली म्हणजे ती नक्कीच काहीतरी लुडबुड करणार. तोच तिथे धामिनी आणते येते. ती दिशाला सांगते, मी ना त्या चोंबड्या पारूचा फोन ऐकून आली आहे. तिने ना त्या प्रियाला फोन लावला होता. मला काय वाटतंय त्यांच्यात अजून काहीतरी शिजतंय. ते काय ते मी बघून येते. हा पण तू हे विसरू नकोस, मी हे तुला सांगितलंय असे म्हणून दामिनी तिथून निघून जाते. पुढे दिशा तिच्या मॉमला हेही सांगते की त्या दिवशी पण पारूने मला मीर सोबत बघितलं होतं. हे ऐकून तर दिशाची मॉम खूप चिडते. ती म्हणते, काय मीर इथे आला होता? अगं तुला काही कळतंय का? तू वेडी आहेस का दिशा? तेव्हा दिशा म्हणते आईला, मॉमला, मॉम कूल, शांत हो, मला तिथं कोणीच बघितलेलं नाहीये. पण त्या पारूचा मात्र लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. तोपर्यंत इकडे अहिल्या मॅडम आणि श्रीकांत सर बोलत बसलेले असतात. हॉलमध्येच असतात. अहिल्या मॅडम श्रीकांत सरांना प्रीतम आणि दिशामध्ये झालेला सगळा वाद सांगतात. आणि पुढे त्या म्हणतात, मी आत्ताच त्यांना समजावून आले आहे. पण हे काही लहान आहेत का रे? 2 दिवसांनी लग्न होणार आहे आणि लग्नाआधीच जर विश्वास नसेल एकमेकांवर तर काय आहे या सगळ्याला? काय अर्थ आहे? त्यावर श्रीकांत सरही म्हणतात, तू बरोबर समज दिली आहेस त्यांना. दोघांच्या नात्याची सुरुवात जर का अविश्वासाने झाली तर सगळंच पुढचं कठीण आहे ना. तोच तिथे आदित्य सर येतात. ते ऑफिसला जातो असे सांगतात. तोच तिथे दिशाही येते. ती म्हणते, आदित्य थांब, काय करतोयस तू? अरे आपल्या घरात लग्न आहे ना. मग जर आज लग्न झालं असतं तर तू गेला असतास का ऑफिसला? मग थांब ना, नको जाऊस आता ऑफिसला. पण आदित्य सर काही ऐकायला तयार नसतात. ते पाहून पुढे दिशा म्हणते, मग ठीक आहे मी पण येते तुझ्यासोबत. ते काय आहे ऍक्च्युली, तू काही दिवस ऑफिसमध्ये नव्हतास ना तर मी थोडे चेंजेस केले आहेत सिस्टीममध्ये. तर मी येते, तुला ते एक्सप्लेन करू सांगते. पण आदित्य सर म्हणत असतात, अगं काही गरज नाहीये. मी काय आज ऑफिसला चाललोय का? मी काय आज बिझनेस सांभाळतोय का? तू नको येऊ. पण दिशा काही केला ऐकत नसते. ती मी येणारच म्हणूनच बसलेले असते. पण तेवढ्यात पारू दिशाला म्हणते, थांबा दिशा मॅडम, कुठे चाललात? माफ करा दिशा मॅडम, पण ते तुमच्या अंगाला हळद लागली आहे ना आणि हळदीच्या अंगाने घराबाहेर पडायचं नसतं असं म्हणतात.
अहिल्या मॅडम ही म्हणतात, होय पारू बरोबर बोलतेय, आदित्यला जाऊ देत ऑफिसमध्ये, तू बस बरं ये इथं. आणि आता मनात नसतानाही दिशाला सासूमामचे म्हणणे ऐकावे लागते. ती मनातल्या मनात तर फार चिडलेली असते. आदित्य सर कन्स्ट्रक्शन साईटवरती जातात. ते तिथे गेल्यानंतर पाहतात तो काय तिथे नवीनच मॅनेजर असतो. आदित्य सर त्याला विचारतात, तुम्ही इथं काय करताय, कोण आहे तुम्ही? तेव्हा आदित्य सरांना समजते की दिशा मॅडमनी आधीच्या मॅनेजरला काढून टाकलेला आहे आणि नवीन मॅनेजर अपॉइंट केलेला आहे. हे पाहून आदित्य सर फार चिडतात, त्यांना फार राग येतो. तो त्या नवीन मॅनेजरला सांगतो की पटकन कॉल करा त्या दिशा मॅडमना आणि स्पीकरवर टाका फोन. पुढे आदित्य सर त्या मॅनेजरला म्हणतात, आता त्याच दिशा मॅडमनी तुम्हालाही कामावर काढून टाकलंय आणि मला ठेवलंय इथं मॅनेजर म्हणून. तो मॅनेजर म्हणतो, कसं काय शक्य आहे? आणि असे म्हणून तो दिशा मॅडमना कॉल करतो आणि म्हणतो, दिशा मॅडम तुम्ही मला कामावर काढून टाकलंय, इथं नवीन मॅनेजर आलेत. हे ऐकून दिशा म्हणते, मूर्ख आहेस का जरा, कोण नवीन मॅनेजर? त्यावर आदित्य सर म्हणतात, दिशा मी बोलते आदित्य. हा आवाज ऐकल्या ऐकल्या दिशाची चांगलीच टरकते. आवाज एकदम बारीक झालेला असतो. ते आदित्य सर पुढे म्हणतात, बाय द वे तू ऑफिसमध्ये माझ्या केबिनवरचा बोर्ड काढून तुझा बोर्ड लावलायस. ही जी साईट चालू आहे आपली तिथे मला मॅनेजर म्हणून अपॉइंट करशील का ग? त्यावर दिशा म्हणते, आदित्य अरे असं काय बोलतोस तू? मी ऍक्च्युली तू नव्हतास ना थोडे दिवस, मी सगळं मॅनेज करत होते, सगळ्या गोष्टी मीच हँडल करत होते. मी तिथली इन्चार्ज होते ना, त्यामुळे मी थोडे टेम्पररी चेंजेस केले होते. पण आता तू आलास आहे ना परत, तू परत सगळे नॉर्मल करून टाक. सगळे चेंजेस केलेले आहेत ते सगळे परत ॲज इट इज करून टाक आणि तुझं घे केबिन तुला परत. त्यावर आदित्य सर म्हणतात, तू माझीच केबिन मला परत देणार आहेस काय ग? तू कोणाला विचारू हे चेंजेस केले कंपनीमध्ये? कुठलेही चेंजेस करण्याचा अधिकार फक्त आईला आहे. तू केलेले सगळे बदल मी कॅन्सल करतोय. असे म्हणून आदित्य सर कॉल ठेवून देतात आणि त्या मॅनेजरलाही सांगतात, तुम्हाला कामावरनं काढून टाकले. आणि पारूच्या बाला सांगतात, आत्ताच्या आत्ता जुन्या टीमला परत एकदा फोन करा आणि त्यांना ताबडतोब इथे बोलून घ्या. तोपर्यंत इकडे श्रीकांत सर आणि अहिल्या मॅडम लग्नाबद्दल, लग्नाच्या तयारीबद्दल, कुणाचा मानपान कसा करायचा, कुणी राहू नये याबद्दल बोलत बसलेले असतात. तोच तिथे पारू येते. पारू श्रीकांत सरांना म्हणते, श्रीकांत सर तुमची औषधं राहिली होती. अहिल्या मॅडम आता पारूला म्हणतात, पारू तू आली आहेस ना तर माझ्या डोक्यावरचा अर्धा भार कमी झालाय बघ. पुढे श्रीकांत सरी म्हणतात, तुम्ही सगळे नव्हतात ना तर सगळं घर अगदी खायला उठत होतं बघ. अहिल्या मॅडम मी पुढे म्हणतात, खरं आहे ग, पण आता तुम्ही सगळे परत आलाय तर ही लग्नाची गडबड चालू आहे. मला आदित्य आणि प्रीतमशी धड नीट बोलताही आलं नाहीये. पारू तू सांग ग, तुम्ही तिकडे गेला होता तिथलं काम झालं ना ग? पण पारू म्हणते, नाही देवी आई, नाही झालं ते काम. अहिल्या मॅडम विचारतात, का? काही प्रॉब्लेम झाला होता का? त्यावर पारू म्हणते, तिकडं एका माणसानं लई मोठी अडचण केली. गावातले लोक मानतात त्यांना आणि त्याच माणसाने प्रीतम सरांचं स्वप्न देखील पूर्ण करू दिलं नाही, आडकाठी आणली. पुढे अहिल्या मॅडम विचारतात, पण आदित्य होता ना तिथे, त्यानं काही नाही केलं का? परत पारू म्हणते, देवी आई आदित्य सरांनी लई प्रयत्न केले पण त्यांचं सुद्धा नाही ऐकलं त्या माणसानं. आदित्य सरांना, प्रीतम सरांना लई बोलले, त्यांचा लई अपमान केला. हे ऐकून श्रीकांत सर खूप चिडतात. ते म्हणतात, अरे मग मला सांगायचं, मी काहीतरी बंदोबस्त केला असता. अहिल्या मॅडम आता खूप चिडलेल्या असतात. त्या म्हणतात, कोणाची इतकी हिंमत झाली की त्यानं माझ्या मुलांचा अपमान केला? नाव सांग तू फक्त त्याचं. आणि पारू आता लगेच सांगते, सयाजीराव भोसले. हाच तर प्लॅन असतो आपल्या पारूचा, आबासाहेबांचं नाव समोर आणण्याचा, आणि तो पारूचा प्लॅन यशस्वी होतो. तोपर्यंत इकडे दिशाने ज्या माणसांना ऑफिसमधून काढून टाकलेले असते ती सगळी माणसं आता आदित्य सरांना भेटायला येतात. आदित्य सर त्या सर्वांची हात जोडून माफी मागतात आणि तुम्ही लवकरात लवकर कामाला या, परत ऑफिस जॉईन करा अशी विनंती करतात. पुढे इकडे अहिल्या मॅडम पारूला विचारतात, काय झालं, तुम्ही ओळखता का त्यांना? तुम्ही सगळे त्यांच्या गावाला गेला होतात का? भेट झाली का तुमची त्यांच्याशी? आता पारू मनातल्या मनात म्हणते, आबासाहेब मला माफ करा, माझा नाविलाज आहे, मला हे करावं लागतंय, तुमच्याबद्दल अपशब्द बोलावे लागतायत. पुढे अहिल्या मॅडमना पारू सांगू लागते, वै देवी, आमचं मुख्य काम तर त्यांच्याकडेच होतं, पण त्यांनी आमच्या समद्यांचा लई अपमान केला, आम्हाला हाकलून दिलं तिकडनं. त्या माणसाला ना श्रीमंत माणसाचा लई राग येतो आणि कुठल्या तरी त्यांची बहीण होती म्हणून
त्यांनी फसवलं त्यांना त्यांना अडचणीत टाकून सोडून गेल्या त्या. आणि तेव्हापासून तिचा राग समद्यांवर काढतायत. लई वाईट माणूस आहेत ते. माणसाशी कसं बोलावं कसं वागावं हे सुद्धा कळत नाही त्यांना. अहो वाटेल ते बोलत होते. आदित्य सर, प्रीतम सर श्रीमंत आहेत म्हणल्यावर त्यांना लई वाईट वाईट बोलले ते. आता तुम्हीच सांगा मला देवी आई, या अशा माणसाबरोबर कुणी राहील का? मला तर असं वाटतं की त्यांच्या या आशा वागण्यामुळेच ना त्यांची बहीण त्यांना सोडून निघून गेली असणार. विकृत आहेत ते. आता मात्र अहिल्या मॅडम हे सगळं बोलल्या खूप चिडतात आणि ताड करून उठतात आणि पारूला खाड करून थोबाडीत देतात आणि म्हणतात, खबरदार, त्यांच्याबद्दल एक वाईट शब्द जरी बोललीस ना तर बघ, याद राख, निघ इथून. पारू आता तिथून निघून जाते. जाताना दरवाजा बंद करून घेते आणि म्हणते, मनातल्या मनातच म्हणते, देवी आज सिद्ध झालं की तुम्ही आबासाहेबांबद्दल एक पण वाईट शब्द ऐकून घेऊ शकत नाही. म्हणजे तुमचं तुमच्या भावावर किती जास्त प्रेम आहे हे कळतंय. मग एवढं प्रेम असताना तुम्हा बहीण भावांमध्ये नेमकं असं काय झालं की तुम्ही एकमेकांपासून एवढे लांब गेलात? पारू आता किचनमध्ये येते आणि गालावर हात धरून उभी राहते. तोच पाठीमागून दिशा आणि दामिनी येतात. दामिनी म्हणते, काय ग पारू, तू अशी गाल धरून का उभी आहेस? तुला सुद्धा प्रसाद मिळालेला दिसतोय. दिशा, तुला आठवतंय या पारूमुळे माझ्या गालावर मेहंदीची 5 बोटं उठली होती. तुला पण आठवत असेल ना ग पारू? आज तुझी सेम अवस्था झाली. कुणी दिला ग तुला हा प्रसाद? त्यावर दिशा म्हणते, डॅनी, हा काही प्रश्न झाला? कोण देणार आहे दुसरं? देवी आईनीच लावून दिलेली असणार चांगली सणसणीत. काय आहे, गावभर ओव्हर स्मार्ट बनत फिरली. काय ग, तुला काय वाटलं कंपनीच्या बॉस सोबत 4 दिवस खोलीत राहिली म्हणजे तू पण बॉसच झालीस का काय? आणि मला खात्री आहे आदित्यला ऑफिसला जा म्हणून सांगण्याचा शहाणपणा सुद्धा तूच केला असणार. काय सुरू आहे ग तुझ्या डोक्यात? तोच दिशाला तिच्या बॉयफ्रेंडचा म्हणजेच मिहिरचा कॉल येतो. दिशा कॉल उचलते आणि त्याच्या फायरिंग सुरू करते. किती वेळा सांगितलंय मला थोडे दिवस कॉल करू नको? तुला एकदम मराठी सांगितलेलं कळत नाही का? मिहिर आता चिडलेलाच असतो. तो म्हणतो, ए दिशा, माझ्या आवाज चढवायचा नाही. तुझं सगळं ऐकून घ्यायला मी काय तुझं बावळट प्रीतम किर्लोस्कर नाहीये. पुढे दिशा विचारते, काय काम आहे, बोल पटकन. त्यावर मिहिर म्हणतो, मला आयुष्यातून उठवलेस आणि फोन करून मला विचारतेस, दिशा, मागच्या आठवड्यात मला दिलेला कॉन्ट्रॅक्ट तू कॅन्सल केलाय. तुला माहित आहे ना मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता. तुझ्या जीवावर मार्केटमधून मी एवढी मोठी रक्कम उचलली होती आणि तो पैसा गुंतवला होता मी. आणि ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाल्यामुळे माझा किती लोचा झालाय तुला कल्पना तरी आहे का? हे मुद्दामून केलंस ना दिशा तू? त्यावर दिशा आता घाबरते आणि म्हणते, हा डिसिजन माझा नाहीये, हा डिसिजन आदित्यनं घेतलाय. त्यावर मिहिर म्हणतो, ओके, आदित्यचा आहे. आता आदित्य बहुत झाला असेल ना तर त्याला मी सगळं जाऊन सांगतो की तू लोकांचा कसा फायदा घेतेस, माझा कसा फायदा घेतलास आणि मला फसवलंस आणि आपल्या दोघांचं काय रिलेशन आहे. आणि मग बघूया त्याला कळल्यावर तुझं आणि त्या बावळ प्रीतम किर्लोस्करचं कसं लग्न होतंय. त्यावर दिशा म्हणते, हे बघ, काळजी करू नको, हे कॉन्ट्रॅक्ट तुझ्या सोबतच होईल, ओके. त्यावर मी दिशाला धमकी देतो, दिशा, तुला 24 तास दिले, बघूया काय करतेस, असे म्हणून मीर आता फोन ठेवून देतो. पण इकडे दिशाच्या डोक्यात नवीनच प्लॅन शिजत असतो. ती विचार करत असते, हा होपलेस मिहिर आता काहीच कामाचा नाही उरला, याचा निकाल लावायलाच पाहिजे. नक्की काय करणार आहे दिशा? त्याला जीवे मारण्याचा तर प्लॅन करत नसेल ना. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.